चढता टेका धरी मारियली दैत्य गाढे ऐस ज्याचे पुराणे पवाडे तो या गवळीयांचे घरी उमरा चढता टेका धरी तुका म्हणे कळा अंगी जयाच्या सकळा तो या गवळीयांच्या घरी उमरा चढता टेका धरी विठोबा हरी अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे धिंडे तो या गवळ्यांच्या घरी उमरा चढता टेका धरी. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतःकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबराय यांचा 4 चरणांचा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची विलक्षण असणारी बाललीला वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तर पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. श्री संतांची Oh
भगवानाच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे धेंडे तो या गवळ्यांच्या घरी उंबरा चढता टेका धरी. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी होणार आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहातील असणारी ही काल्याची म्हणजे प्रसादाची असणारी कीर्तनरूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने आणि सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून आमच्या वाटेत आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरू तुकोबरा यांचा आहे. तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा जो भगवान तो भक्तांकरता विलक्षण लीला करतो. त्याची ती लीला वर्णन करून सांगतात. काय सांगतात महाराज सांगतात अनंत कोटी ब्रह्मांड ज्याच्या एका रोमात आहेत असा ज्याचा महिमा सर्वत्र गाजतो आहे असा तो विशाल असणारा परमात्मा. अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे धेंडे असा त्याचा डंका वाजतो आहे. असा त्याचा महिमा त्यांनी सर्वत्र सर्व दूर पसरलेला आहे. असा असणारा तो परमात्मा गवळ्यांच्या घरी त्यांनी सामान्य बालकाच्या रूपात प्रगट होऊन लीला करत आहे. एके रोमी ऐसे धेंडे तोया गवळ्यांच्या घरी उंबरा चढता टेका धरी. घरामध्ये प्रवेश करताना असणारा उंबरा त्या उंबऱ्यातून जर घरात प्रवेश करायचा आहे तर ज्याचा सगळ्या जगाला आधार आहे तो परमात्मा भिंतीचा किंवा गोपाळांचा गोपिकांचा आधार घेतो आहे आणि आधार घेऊन घरात प्रवेश करतो आहे. जो सगळ्या जगाचा आधार आहे तो त्यांनी सामान्य लीला करत दुसऱ्याचा आधार घेतोय हे विशेषत्व महाराजांना वर्णन करून सांगायचे. खरं तर हा सामान्य नाही. यानं मारियाले दैत्य गाढे फार मोठे मोठे दैत्य यानं मारलेले आहेत. एवढं सामर्थ्य त्याच्या अंगात आहे. पुराणांनी असं त्याचं वर्णन करून सांगितलेलं आहे. पुराणांमध्ये असा त्याचा महिमा त्याचे पवाडे पुराणांनी त्यांनी गायलेले आहेत. असा बलवान असणारा हा परमात्मा पण गवळ्यांच्या घरात त्यांनी चढत असताना टेका घेऊन त्यांनी चढतो आहे. आधार घेऊन चढतो आहे. हीच त्याची विलक्षण असणारी लीला आहे. खरं तर याच्या अंगात सर्व कळा आहेत. कळानाम गुण सर्व गुणांनी संपन्न असणारा हा परमात्मा. तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी सर्व कळा त्याच्या अंगात आहेत. तो सर्व गुण संपन्न असणारा हा परमात्मा आहे. पण तरी सुद्धा भक्तांना आनंद देण्याकरिता भक्तांच्या समोर लीला करतो आहे आणि ती लीला भक्तांच्या चित्ताला वेधून घेते आहे. असं तुकोबारांना त्यांनी या अभंगाच्या माध्यमातून भगवंताचं वर्णन करून सांगायचं आहे. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा अनंत ब्रह्मांडे के रोमी ऐसे धेंडे तो या गवळ्यांच्या घरी उंबरा चढता टेका धरी. प्रस्तुत काल्याचं कीर्तन आहे. विठोबा काल्याचं कीर्तन म्हटलं की भगवंताच्या लीला वर्णन करून सांगावे. त्या लीला जीवाला विलक्षण असणारा आनंद प्राप्त करून देतात. नवे काल्याचं कीर्तन म्हणजे पूर्णत्व आहे. हे पूर्णत्वाचं कीर्तन आहे. कलशाचं कीर्तनही याला आपण सर्वजण म्हणतो. म्हणून पूर्णत्व जीवनामध्ये जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर भगवंताची भक्तीच महत्त्वाची आहे महाराज. म्हणून श्रीकृष्ण परमात्म्याची भक्ती या काल्याच्या कीर्तनामध्ये विशेष रूपानं आपल्याला पाहायला मिळते. म्हणून या तास 2 तासाच्या चिंतनामध्ये अथतीपर्यंत त्यांनी कृष्ण परमात्मा आपल्या डोळ्यासमोर राहावा असाच एक संतांचा संप्रदायाचा नियम आहे. बऱ्याच वर्षांनंतर आरडगावमध्ये सेवा करण्याचा हा योग आहे. बरेच वर्ष झाले असतील ना. एवढ्या वर्षांनी त्यांनी मला
मला आठवत आहे की त्यावेळेला मला छंद होता जास्त वेदांताच्या प्रक्रिया सांगायचा. भाऊंची संगती त्यांनी होती आणि पाठाला जायचं. पाठात त्यांनी गेल्यानंतर जेवढं चिंतन त्यांनी ऐकायचं आणि ते सगळं कीर्तनामधून सांगायचं. पण असं चिंतन त्यांनी होत होतं. आणि नंतर ज्या वेळेला असं जाणवलं की फार दूर आपण कीर्तनाला जातो आणि फार दूर कीर्तनाला जाऊन सगळ्या लोकांच्या समोर ते डबड्यात खडे घालून खडखड खडखड वाजवल्यासारखं बोलतो, त्याच्यात त्यांचाही फायदा होत नाही आणि आपलाही फायदा होत नाही एवढ्या दूर जाऊन. तर त्या प्रक्रिया काय सतत सहजासहजी लक्षात राहणाऱ्या नसतात. त्याला नजर असावी लागते, त्याला परिभाषा कळावी लागते, मग त्या लक्षात राहतात. म्हणून सामान्य लोकांच्या समोर त्यांनी भगवंताचं प्रेम सांगावं, भगवंताची भक्ती सांगावी, ती गोड आहे, मधुर आहे. म्हणून त्यांनी ती सर्वांना त्याच्यापर्यंत घेऊन जाणारी आहे. म्हणून भगवंताची भक्ती सांगण्याचा मनोदय घेऊन जेव्हा भगवंताचं चिंतन होऊ लागलं तेव्हा आपल्यालाही आनंद मिळू लागला आणि जगालाही आनंद मिळू लागला. महत्त्वाचा विचार. म्हणून भक्तीच अशी आहे महाराज की जी त्यांनी परमात्म्याचं विलक्षण सुख प्राप्त करून देते. पण आज भगवंताची भक्ती, भगवंताचं चिंतन करायचं आहे. महात्मे समोर बसलेले आहेत. आज शास्त्री महाराज त्यांनी उपस्थित आहेत आणि मोठं समाधान मला त्यांनी मनाला वाटतं आहे की त्यांच्यासमोर मला चिंतन अशा पद्धतीने करायचं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची भक्ती एका ठराविक स्थितीनंतर सुरू होते महाराज. तुम्हाला आम्ही भगवंताची भक्ती करतो ती कशी? आपण करतोच सगळेजण भगवंताची भक्ती इथपर्यंत ठीक आहे. पण विलक्षण भक्ती, विलक्षण हा शब्द कुठेही लावायचा नाही. विलक्षण हा शब्द फक्त जीवनमुक्तीलाच लावायचा. जीवनमुक्त झाल्यानंतर भगवंताची भक्ती करणं विलक्षण असणारी भक्ती. म्हणून ती ज्ञान गिळून गावं गोविंदुगा या भूमिकेत जाऊन केली जाणारी भक्ती. एरवी भक्ती भक्तीच आहे महाराज. आधी भक्तीनं सुरुवात करावी लागते. जसं तुम्ही कथांमधून कीर्तनांमधून बऱ्याच वेळेला ऐकता. याच्या आधी ऐकलं असेल, परत एकदा ऐका. आपल्याला सगळ्यांना धुणं धुवायची सवय आहे. म्हणजे वेगळं काही समजू नका. धुणं म्हणजे धुणंच सांगतोय मी. म्हणजे कपडे धुतो की नाही आपण, धुणं धुतो. धुणं धुण्याकरिता काय करावं लागतं? धुणं जर धुवायचं असेल तर काय करावं लागतं? तसं धुणं नका डोक्यात आणू. धुणंच सांगतो मी, खरोखरचं धुणं सांगते. कपडे धुण्याचं धुणं सांगते. धुणं जर धुवायचं असेल, कपडे जर धुवायचे असतील तर सगळ्यात पहिली प्रक्रिया कपडे धुण्याची काय असेल तर त्या कपड्याला पाण्यात भिजवावं लागतं. नंबर 1 पाण्यात भिजवावं लागतं. पाण्यात भिजून झाल्यानंतर नंबर 2 त्याला साबण लावावं लागतं. साबण लावून झाल्यानंतर नंबर 3 त्याला घसरे द्यावे लागतात. एवढं झालं म्हणजे कपडा स्वच्छ होतो, बरोबर की नाही? मग दिसते घसरे दिले आणि कपडा त्यांनी सुकायला घातला, चालतो का? मग त्याला परत पाण्यात घालावं लागतं आणि पाण्यात घालून हलवून त्याला पिळून मग वाळत घालावं लागतं. किती प्रक्रिया झाल्या? 4. आधी पाण्यात घातलं, नंतर साबण लावला, नंतर त्यांनी घसरे दिले आणि नंतर पुन्हा पाण्यात घातलं. 4 प्रक्रिया झाल्या. तसंच आहे हे सुद्धा. मी जे बोलतोय हा दृष्टांत झाला. आता दृष्टांत सांगतो. आपल्या जीवनामध्ये जर विलक्षण आनंद आपल्याला भोगायचा असेल तर त्या विलक्षण आनंदाकरिता सगळ्यात आधी भक्तीत पदार्पण करावं लागेल. जसं पाण्यात कपडा बुडवला, पाणी म्हणजे भक्ती समजा नाही, तसं आपलं जीवन भक्तीमध्ये बुडवावं लागेल. आपलं जीवन भक्तीत ओलं करावं लागेल. आणि भक्तीमध्ये आपण चिंब झालो की त्याच्यात दुसरा मुद्दा साबण लावणं. साबण म्हणजे ज्ञानाचा साबण. आपल्या जीवनाला ज्ञानरूपी साबण लागावं म्हणजे ज्ञान आपल्याला प्राप्त हो. दुसरा मुद्दा, फक्त ज्ञान प्राप्त होऊन चालत नाही. त्या ज्ञानाला टिकवण्याकरिता वैराग्याची पण आवश्यकता असते. विरक्ती वाचवणी काही ज्ञानाशी लगण्याची नाही अशी प्रमाण आपण पाहतो. म्हणून त्यांनी ज्ञान जर टिकून ठेवायचं असेल तर वैराग्याची गरज असते. घसरे देणं म्हणजे वैराग्य. पण जीवनामध्ये ज्यावेळेला घसरे बसतील वैराग्याचे तेव्हा विलक्षण आनंदापर्यंत जाता येईल. मग या ज्ञानानं वैराग्यानं त्यांनी जीवन निर्मळ होऊन जाईल, शुद्ध पवित्र होऊन जाईल. काहीच करायचं शिल्लक राहणार नाही. कर्तव्य अभावता स्थिती जीवनामध्ये निर्माण होईल आणि मग त्याच्यानंतर पुन्हा जर काय करायचं असेल तर पुन्हा तो कपडा पाण्यात भिजवावा लागतो आणि मग त्यांनी स्वच्छ आपल्याला पाहायला मिळतो. तसं त्यांनी ज्ञानाच्या माध्यमातून, वैराग्याच्या माध्यमातून पूर्णत्व प्राप्त झाल्यानंतर जर विलक्षण जीवनमुक्तीचा आनंद भोगायचा असेल तर परत भक्तीचा स्वीकार करावा लागतो. म्हणजे सुरुवात भक्तीपासून करायची आणि शेवट पुन्हा भक्तीपर्यंतच करायचा. हे कुठं शिकवलं जातं? हे फक्त आणि फक्त आपल्या वारकरी संप्रदायात शिकवलं जातं. इतरत्र फार पाहायला मिळतं. अनेक ठिकाणी आपण जातो, कथा कीर्तन त्यांनी करतो. अनेक प्रांतामध्ये त्यांनी लोक परमार्थ करतात. त्यांचा परमार्थ आपण सर्वजण पाहतो. कुठे फक्त ज्ञानाला प्राधान्य आहे, कुठे फक्त भक्तीला प्राधान्य आहे. फक्त ज्ञान, फक्त भक्ती त्यांनी एकाविने एक कामाने म्हणजे त्यांनी उदकाग्नी धान्य झाल्या घे पाक, एकाविने एक कामाने भक्ती तो नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु.
तिघही एकत्र त्यांनी असावे लागतील, तेव्हा खऱ्या अर्थानं पूर्णत्वापर्यंत जाता येईल. म्हणून त्यांनी जीवनामध्ये भक्तीनं आधी सुरुवात करावी, कृष्ण भक्तीनं सुरुवात करावी. भागवताला विचारलं कोणी की महाराज जीवनाचं श्रेय कशात आहे? त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं, कृष्ण भक्तीत परम श्रेय प्रति हातांगे आत्मा संप्रसिद्धते. हेतुरहित त्यांनी भगवंताची भक्ती करणं हेच जीवनाचं श्रेय आहे, हेच जीवनाचं पूर्णत्व आहे. पण आधी भक्तीनं त्यांनी स्वीकार करावा, भक्तीचा स्वीकार करावा आणि मग त्यांनी जीवनामध्ये ज्ञान वैराग्य येतील. पुढे भक्तीने धरलेली हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येतील. स्थिर केली जे याच फळे होती सिद्धांत लावली पंथिका. आणि मग खऱ्या अर्थानं त्यांनी तो आनंद प्राप्त होत असतो. साधू संतांनी या माध्यमातून जीवनात पूर्णत्व प्राप्त करून घेतलं. परमार्थच असा आहे महाराज की ज्याच्यामध्ये पूर्णत्व असतं. संसारामध्ये पूर्णत्व कधीच पाहायला मिळत नाही. संसार करणाऱ्या माणसाला कितीही मिळालं तरी त्याला पूर्ण झालं असं वाटत नाही. त्याला असं वाटतं बायको करावी, म्हणजे बायको केल्यावर पूर्ण झाल्यासारखं वाटेल का? नाही. मग त्याला वाटतं मुलं व्हावीत, महत्वाचा विचार. मुलं झाल्यावर, मुलगा झाल्यावर तरी पूर्णत्व वाटतं का? नाही. मग त्याला वाटतं नातू व्हावा, पण नातू झाल्यावर तरी पूर्ण व्हावा ना? मग नाही. त्याला वाटतं पंतू व्हावा, तो पंतू झाल्यावर तरी पूर्ण व्हावा नाही. मग त्याला खापर पंतू व्हावा वाटतं. त्यानं तरी पूर्ण होतं का? नाही. मग त्याला काळतोंड व्हावं लागतं. म्हणजे त्याच्या पुढच्या लेकराला काळतोंड म्हणतात. तरी सुद्धा पूर्ण होत नाही, त्याच्या पुढचं मला माहित नाही. ते जर असतं तर ते पण सांगितलं असतं. म्हणजे संसारात पूर्णत्व नावाची गोष्ट नाही. पण परमार्थ असा मुद्दा आहे की ज्याच्यात पूर्णत्व आहे. काय पूर्णत्व आहे? आपल्या स्वरूपाची प्राप्ती करून घेणं, मी कोण आहे हे जाणावं आणि जाणून स्वरूपाकार वृत्ती करून त्यांनी तदाकार होऊन जावं, ही पूर्णत्वाची स्थिती आहे. याच्याकरिता आपण जन्माला आलेलो आहोत. हे पूर्णत्व आपल्या जीवनामध्ये त्यांनी प्राप्त व्हावं. आणि ते पूर्णत्व प्राप्त झाल्यानंतर काहीच काम नाही, काम नाही झालो काही रिकामा. मग काय करणार? हवल्या त्या कुरुचेष्टा निश्चळ द्रष्टा होय सोनिया. आणि मग त्यांनी निश्चळ द्रष्टा या भूमिकेत जाऊन त्यांनी काय करावं? भगवंताचं भजन करावं. महाराज ज्ञान घेऊन गावा गोविंद, याला मुक्तीवरील भक्तिदान असं त्यांनी म्हणतात. श्रीकृष्ण परमात्म्याची भक्ती आपल्याला पाहायची आहे. ती भक्ती त्यांनी महाराज अशा स्थितीमध्ये जाऊन जर केली तर विलक्षण आनंद देते. हीच भक्ती त्यांनी गोपिकांनी केली. कारण भक्तीमध्ये सगळ्यात श्रेष्ठत्व जर कोणाला प्राप्त झाला असेल तर गोपिकांना प्राप्त झाला. महाराज आता आपण एक परमार्थ करतो, कोणाकडे तरी पाहून परमार्थ करतो. आपण आपल्या श्रीगुरूंकडे पाहून परमार्थ करतो. ते कोणाकडे पाहतात? त्यांनी तुकोबारांकडे पाहिलं, तुकोबारांनी नाथांकडे पाहिलं, नाथांनी ज्ञानोबारांकडे पाहिलं, ज्ञानोबारांनी शंकराचार्यांकडे पाहिलं, त्यांनी व्यासदेवांकडे पाहिलं, त्यांनी नारदांकडे पाहिलं. नारदांना विचारलं तुम्ही कोणाच्या पद्धतीने भक्ती करता? ते म्हणले यथावरच्या गोपिकांनी जशी केली तशी भक्ती करतो. म्हणजे त्यांनी गोपिकांकडे पाहिलं. गोपिकांची भक्ती सर्वश्रेष्ठ असणारी भक्ती. या गोपिकांना सामान्य समजू नका. हे धुणं आता सांगितलं ना तुमच्या समोर, अख्खं धुवून त्यांचं झालेलं आहे. म्हणजे त्यांचे जीवन त्यांनी भगवंताच्या भक्तीत एकरूप होऊन पूर्णत्वाचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्ञानी पुरुषाला उपदेश करणाऱ्या गोपिका आहेत. उद्धवासारखा त्यांनी महाराज गोपिकांच्या समोर गेला आणि समोर जाऊन त्यांनी महाराज त्यांना ज्ञान शिकवू लागला की ब्रह्म सर्वगत सदासम सर्वं खलुदं ब्रह्म विहनास्ति किंचन, सगळीकडे परमात्मागतच बघायला. गोपी म्हणले ते काय सांगतात? म्हणे देवाच्या ठिकाणी मन ठेवा. गोपी म्हणल्या माणसाला मन किती असतात? 10 का 25? तो म्हणजे एकच असतं. मग एकच मन तो काळ आमचा त्यांनी घेऊन गेला. आता कुठं मन ठेवायला लावतो? भगवंताच्या ठिकाणी सर्वस्व देऊन टाकलं. स्मरण केलं की परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला. परमात्म्याच्या व्यापकत्वाचं ज्ञान गोपिकांच्या ठिकाणी आहे. तो परमात्मा सर्व ठिकाणी व्यापक आहे हे गोपिकांना माहिती आहे. ब्रह्मज्ञान गोपिकांना झालेले मी माझ्या मनानं सांगत नाही. महाराज म्हणतात लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केल्या वाचून जपतप केल्या वाचून गोपाळांना गोपिकांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे. ब्रह्मज्ञानी असणारे जे गोपाळ गोपिका आहेत, तुम्हाला माहिती आहे श्रुती काय म्हणते? श्रुती म्हणते ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. ब्रह्मविद ब्रह्मस्वरूपाला जाणणारा ब्रह्मरूपच होऊन त्या ठिकाणी राहतो. म्हणून सगळे गोपाळ गोपिका ब्रह्मरूप आहेत आणि ब्रह्मरूप असून पुन्हा त्यांनी भगवंताचं चिंतन करत आहेत. म्हणजे स्वतः देव होऊन शिवो भूत्वा शिवम यजेत, देव होऊन देवाचं भजन अशा पद्धतीने त्यांनी करतायत. आणि तीच खऱ्या अर्थानं विलक्षण आनंदाची स्थिती आहे. पण काल्याच्या कीर्तनात कृष्ण भक्ती का सांगावी असं जर कोणी म्हणत असेल तर जे थोडा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 7 दिवस असतात की नाही सप्ताहामध्ये, या 7 दिवसांमध्ये ज्ञानाच्या 7 भूमिका प्राप्त करून घ्याव्या. म्हणजे शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्थाभाविनी आणि तुर्यगा या सप्तज्ञान भूमिका 7 दिवसांमध्ये प्राप्त करून घ्याव्याच. मग 8व्या दिवशी काय करायचं? तुर्यज्ञान पूर्णत्वाची स्थिती प्राप्त झाली की आता काहीच करायचं नाही असं शिल्लक राहिलं. मग परत भगवंताचं भजन करायचं. मग ती भगवंताची भक्ती करायची. का करायची त्याचं कारण सांगतो. ही भगवंताची भक्तीच अशी आहे महाराज जी त्यांनी विसर पाडणारी आहे.
तुम्ही किती मोठे ज्ञानी झाले तरी ज्ञान जरी झालं तरी पण सुखदुःखाचे हेलकावे चुकत नाहीत महाराज. ज्ञानी पुरुषाचे व्यवहार सगळ्या लोकांच्या समोर घडतात, पण ते संपूर्ण व्यवहार बाधित अनुवृत्तीनं होतात. म्हणजे त्याला संपूर्ण जगताकडे त्यांनी पाहत असताना जगताचा बाध करून टाकलेला असतो. त्याच्या दृष्टीनं जगत नावाची वस्तू झालीच नाही. प्रपंच एक झाला होता हे तो समळ मिथ्या वारता न होईल मागता कदा कल्पांती घडेना. प्रपंच नावाची गोष्ट त्याच्या दृष्टीनं झालेली नाही. मग अशा स्थितीत सुद्धा तो व्यवहार करताना दिसतो. त्यासी पुत्र म्हणे माझा पिता, त्यासी पत्नी म्हणे माझा भरता, शिष्य म्हणे गुरु तत्वता परितो त्या परता वर्तत असे. अशा वर्तनात त्यांनी सगळ्या व्यवहारांमध्ये तो वागताना दिसतो. पण व्यवहारामध्ये वागत असताना त्यांनी या व्यवहारामध्ये येणारे सुखदुःखाचे हेलकावे त्याला सहन करावे लागतात. तो ज्ञानी झाला काय आणि कोणी झाला काय, सुखदुःख त्याला सहन करावं लागतं. म्हणजे तात्पर्य असं आहे की ज्ञानी पुरुषाला सुद्धा ज्ञान झाल्यानंतर व्यवहारातले त्यांनी कमी जास्तपणा सुखदुःखाचा सहन करावा लागतो. पण भक्ताचं जीवन मात्र वेगळं असतं महाराज. तुकोबारायांनी मागणी मागितली. तुकोबाराय भगवंताला म्हणतात, देवा तुला जर असं वाटत असेल मी त्यांनी खरोखर त्या पूर्णानंदाला प्राप्त व्हावं, मी सुखी व्हावं, तर एक काम कर, माझा उपकार कर. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाळे मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे किशरा ज्या कळवाले. देहाचा विसर पाड. मग देहाचा विसर पडेल कशानं? हे बघा, क्रियेनं शास्त्र म्हणतं क्रियेनं नाश होत असतो. आपण जर क्रिया केली तर क्रियेनं नाश होत असतो. ज्ञानानं बाध होत असतो. ज्ञानानं काय होतं? बाध होतो. नाश झाल्यानं सुख तुम्हाला या शरीराचा नाश तुम्ही केला, सुख होईल असं सांगता येत नाही. लोक स्वतःहून शरीराचा नाश करतात, सुखी होत नाही. 1000 वर्षापर्यंत पिशाच्य व्हावं लागतं. ज्ञानानं बाध करता येतो. सगळे व्यवहार त्यांनी आहेत. सुखदुःखाचे हेलकावे सहन करावे लागतात, पण वृत्ती तयार झालेली असते त्याच्यामुळे त्यांनी बाकीच्या गोष्टी घडत नाही, त्यानं बाध होतो. पण विसर जर पडायचा असेल तर तो क्रियेनं पण पडणार नाही, तो त्यांनी ज्ञानानं पण पडणार नाही. तो जर पडायचाच असेल तर फक्त भगवंताच्या भक्तीनं पडतो महाराज. म्हणून गोकुळातलंच वर्णन जर पाहायचं असेल तर हे विसरल्या कामधंदा असं आपण पाहतो. सासू सासऱ्याची नाही मर्यादा, विसरल्या कामधंदा. त्यापेक्षा सांगतो आपुलियाचा विसर घोडा, हे गोविंदू कळा कवतुके. कामधंदा विसरल्याच्यात काय नवल आहे महाराज? स्वतःचा विसर पडला. आपुलियाचा विसर घोडा, स्वतःचाच विसर पाडण्याची साधना जर कोणती असेल तर भगवंताची भक्ती आहे. म्हणून भगवंताच्या भक्तीत स्वतःचा विसर पडतो. म्हणून 7 दिवसापर्यंत सप्ताह करावा, 7 भूमिका प्राप्त करून घ्याव्यात आणि 8व्या दिवशी त्यांनी भगवंताचं चिंतन करावं. कशाकरिता? स्वतःला विसरण्याकरिता. आपण सगळं काही करतो, फक्त स्वतःला विसरत नाही. आपण आपलं अस्तित्व टिकून धरून आहोत, आपण मीला धरून आहोत. हा मी जोपर्यंत त्यांनी विसरून जात नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं विलक्षण आनंद प्राप्त होत नाही. म्हणून त्या भगवंताला आधी जाणावं, त्याच्याशी एकरूप व्हावं आणि एकरूप होऊन त्यांनी महाराज त्याला सगुण साकार करून आपल्या डोळ्यासमोर उभं करावं आणि मग आपण त्याचं भजन करावं. महत्वाची गोष्ट आहे. मी भक्त तू देव आत्मस्थिती भाव नको म्हणतात. मग मी भक्त असावा, तू माझा देव असावा आणि मी तुझी भक्ती करावी. आम्ही घ्यावे तुमचे नाम, तुम्ही द्यावे आम्हा प्रेम. हा व्यवहार आहे. म्हणजे व्यवहारी आनंद आणि अव्यवहारी आनंद 2 प्रकारचे आनंद आहे. ज्ञानाच्या माध्यमातून स्वरूपाचा बोध जर प्राप्त झाला तर आनंद होतो, पण आनंदाचा व्यवहार घडत नाही, त्याला अव्यवहारी आनंद म्हणा. पण भक्तीच्या माध्यमातून त्यांनी म्हणतात व्यवहार घडतो आनंदाचा. म्हणून त्यांनी देवाणघेवाण होते, त्यांनी आनंदाची प्रेमाची परमात्म्याला डोळ्यासमोर उभं करावं आणि आपण त्याचं भक्त होऊन त्याचं चिंतन करावं. मग विलक्षण आनंद प्राप्त होतो. हा फक्त भक्तांनाच होतो असं नाही, भगवंताला सुद्धा होतो. भगवंताला सुद्धा त्या सुखाची आवश्यकता आहे. म्हणून त्यांनी तो सुद्धा भक्तांच्या घरी येतो. या सुखाला की
देव वेडावला वैकुंठ सोडवणे संत सदनी राहिला, तो भक्तांच्या घरी त्यांनी सुखाकरिताच येतो. महत्वाचा विचार आहे. देवाला सुद्धा त्यांनी ते प्राप्त करून घ्यावं असं वाटतं. देवाला सुद्धा भक्तांची संगती प्रिय वाटते. पण कोणत्या ना कोणत्या तरी निमित्तानं हा परमात्मा भक्तांच्या समोर येतो आणि येऊन त्यांनी विलक्षण असणारा आनंद स्वतः सुद्धा उपभोगतो. महत्वाची गोष्ट आहे. देव सुद्धा आनंद घेतो. देवाला सुद्धा आनंद घ्यावा असं वाटतं. देवाला सुद्धा सुख घ्यावं असं वाटतं. तू म्हणाल देव स्वतःच सुखरूप आहे. देवासारखं सुखरूप जगात दुसरं कोण आहे? ब्रह्म परमात्मा म्हणजे पूर्ण ब्रह्म आहे. म्हणजे योवै भूमात सुखम नाल्पे सुखम असते. म्हणून त्यांनी ब्रह्मच सुखरूप आहे. तो स्वतः सुखरूप आहे. मग त्याला आणखी सुखाची आवश्यकता काय? की नाथांच्या घरची उलटी कोण आहे ना? पाण्याला मोठी लागली तहान आहे की नाही? जशी पाण्याला तहान लागणं हे उलटच आहे की नाही? तसं त्यांनी माझ्या त्या ब्रह्मस्वरूपाला सुखरूप असणाऱ्या ब्रह्मस्वरूपाला सुखाची आस लागते आणि ते सुखाकरिता धावतो. कोणाच्या समोर जाईल सुख मागण्याकरिता? संसारिक लोकांच्या समोर जाईल का? नाही. अहो ते सगळे रडकेच आहेत ना महाराज. कोण कशाकरिता रडतो? सगळे माणसं रडूनच राहिले. फक्त रडत नाहीत ते त्यांनी महापुरुष आहेत ना, ज्यांना काहीच करायचं शिल्लक राहिलं नाही अशी त्यांची अवस्था आहे ना. म्हणून ते स्वतः सुखरूप आहेत. जगाचा मालक त्यांच्याकडे त्यांनी महाराज सुख घेण्याकरिता येत असतो. हा खेळ आहे भगवंताचा. तो खेळण्याकरिताच या सगळ्या गोष्टी करतो. तो स्वतः अवतार घेऊन येतो आणि हे महापुरुष संसाराला आल्यासारखे दिसतात. देवाचे अवतार भक्ताशी संसार दोहीचा विचार एकपणे, भक्ताशी सोहळे देवाचे अंगे, देव त्यांच्या संगे सुख भोगी. देव भक्तांच्या संगतीत सुख त्यांनी भोगायचं काम करतो. मग कसं काय करत असेल हे? भगवान त्यांनी विलक्षण असं लीला करतो. त्याची लीला आहे. म्हणजे तुम्ही अनेक वेळेला ऐकत असता. परत एकदा ऐका. हा जो लीला शब्द आहे ना, हा सगळ्यांच्या बाबतीत लावायचा नाही. लीला शब्द सगळ्यांच्या, भगवंताची लीला असते. लीला म्हणजे काय? भगवान लीला करतो म्हणजे नेमकं काय करतो? भगवंताच्या प्रत्येक क्रियेमध्ये महाराज कोणत्या प्रकारचा स्वार्थ नाही आणि कोणत्याही प्रकारचा अभिमान नाही. ज्या क्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही, क्रिया करण्याच्या आधी स्वार्थ नाही आणि क्रिया पूर्ण झाल्यानंतर अभिमान नाही, त्याला लीला म्हणत जा. त्याला काय म्हणायचं? लीला म्हणत जायचं. आपण सगळेजण त्यांनी करतो सामान्य कर्म करतो आहोत. आपण का बरं सामान्य कर्म म्हणायचं? आपण क्रिया करण्याच्या आधी स्वार्थ पोटात ठेवून तिथे जातो आणि तू करते कर्म क्रिया पूर्ण झाली की मग आपल्याला अभिमान होतो, मी केलेला आहे. जिथं स्वार्थ आहे आणि जिथं अभिमान आहे ते सामान्य असणारं कर्म आहे. जिथं स्वार्थ नाही आणि अभिमान नाही त्याला लीला असं म्हणायचं. म्हणून परमात्मा लीला करण्याकरिता येतो आणि संत सुद्धा लीला करण्याकरिता येतात. दोघेच फक्त लीलाकरी आहेत. मग दोघंच लीला करू शकतात. दोघांची लीला असते. पण ते पुन्हा पुन्हा अवताराला येतात. पुन्हा स्वतःबरोबर खेळण्याकरिता येतात. क्षरला सागर गंगा ओधी मिळे आपणची खेळे आपणाशी. जसा समुद्र त्यांनी स्वतःबरोबर खेळतो, त्याची वाफ होते, त्याचे ढग होतात, त्याचा पाऊस पडतो, त्याची नदी होती, ती पुन्हा समुद्राला जाते. हे जसं समुद्रातच समुद्राबरोबर खेळणं आहे, तसं परमात्मा स्वतःबरोबर त्यांनी खेळतो आहे. सगळा खेळ आटोपून पुन्हा आपल्यामध्ये विलीन करून घेतो आहे. हा त्याचा खेळ आहे महाराज. म्हणून त्यांनी काय खेळतो, कसं काय खेळण्याकरिता त्यानं वैभव तयार केलं? या भगवंतानं अनंत ब्रह्मांड निर्माण केले. अनंत ब्रह्मांड निर्माण केले खेळण्याकरिता. एका ब्रह्मांडामध्ये एक ब्रह्मदेव आहे. एका ब्रह्मदेवाच्या आधिपत्याखाली एका ब्रह्मांडाची व्यवस्था आहे. असे अनंत ब्रह्मांड आहेत. हा व्यापक असणारा सच्चिदानंद घन असणारा परमात्मा या अनंत ब्रह्मांडाचा अधिष्ठान आहे आणि संपूर्ण ब्रह्मांड त्याच्यावरती अध्यस्त आहे. शास्त्र वर्णन करून सांगतं अध्यस्त पदार्थ हा अधिष्ठान रूप असतो. या ज्ञान हे सगळे ब्रह्मांड हे संपूर्ण त्यांनी विश्व संपूर्ण जगत हे त्यांनी ब्रह्मरूप नाम परमात्मा स्वरूपच आहे. फक्त तो परमात्मा त्यांनी या सगळ्या गोष्टींना प्रगट करून स्वतःबरोबरच अशा पद्धतीने खेळतो आहे. त्यानं खेळण्याकरिताच हे संपूर्ण निर्माण केलेलं आहे. हा त्याचा खेळ आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळतो आहे. एवढे ब्रह्मांड धारण करतो परमात्मा शुद्ध सच्चिदानंद घन असणारा ब्रह्म. त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी शबलत्व येतं आणि शबलत्व आलं की त्याला नावं तयार होतं. त्याला काय म्हणायचं? सौपाधिक ब्रह्म म्हणायचं. म्हणजे त्याला त्यांनी मायेची उपाधी लागली की त्याला नाव प्राप्त होतं सौपाधिक ब्रह्म. त्याला अजून एक नाव प्राप्त होतं ईश्वर. त्याला काय नाव आहे? ईश्वर. आणि हा ईश्वर त्यांनी महाराज स्वतःबरोबरच अशा पद्धतीने खेळतो. तो काय करतो? महाराज म्हणतात बोला नाही ते आले बोला. आमचा बाप गारवार झाला, बाप गारवार झाला. बाप काय गारवार व्हायची वस्तू असते. आई गारवार होती इथपर्यंत ठीक आहे. म्हणे महाराज तुमचं काहीतरी चूक आहे. बाप गारवार झाला. बाप कसं काय गारवार झाला? त्याचं तात्पर्य असं आहे की ईश्वर त्यांनी एक आहे आणि या ईश्वराच्या पोटात अनेक होण्याचा संकल्प निर्माण झाला. एकोहम बहुश्याम प्रजायैव. मी एक आहे, मी अनेक व्हावा असा संकल्प त्याच्या पोटात निर्माण झाला आणि त्या संकल्पातून त्यांनी अनंत ब्रह्मांडाची रचना केली. ही सगळी ब्रह्मांड त्याने खेळण्याकरिता निर्माण केली. वास्तविक पाहतो तो फार मोठा आहे.
पण एवढा मोठा असणारा परमात्मा, एवढा व्यापक असणारा परमात्मा, एवढा प्रभू भावे म्हणजे व्यापक असणारा परमात्मा, पण तो परमात्मा खेळण्याकरिता हे विश्व निर्माण करतोय, ब्रह्मांड निर्माण करतोय. मग त्या व्यापक स्वरूपावरती ब्रह्मांड कुठे राहत असतील असं जर कोण म्हणत असेल ना, तर त्याच्या त्या व्यापक स्वरूपामध्ये ब्रह्मांडाची रचना जर पाहायची ठरली तर त्याच्या एका रोमामध्ये अनंत ब्रह्मांड आहे. रोम म्हणजे अंगावरचे केस, त्याच्या एका केसामध्ये त्यांनी अनंत ब्रह्मांड व्याप्त आहेत महाराज. एवढा मोठा भगवान व्यापक आहे, एवढी त्याची व्याप्ती आहे. व्याप्ती सांगण्याकरिता सांगतोय की किती व्यापक आहे तो. अनंत ब्रह्मांड अशा पद्धतीने त्याच्या एका रोमामध्ये साठवू शकतो, एवढा परमात्मा त्यांनी व्यापक आहे. तुम्हाला ब्रह्मांड जर त्यांनी पाहायचं असेल, ब्रह्मांड म्हणजे काय हे जर पाहायचं असेल तर थोडा विचार करा. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचं, आता आपण कोणत्या गावात बसलो आहोत? आरडगावमध्ये बसलो. म्हणजे आता आपण ज्या जागेवर बसलो, कोरोनाची भीती काय कोणाला वाटताना दिसत नाही मला. सगळे जवळजवळ त्यांनी बसलेले आहेत. पण तरी असं समजा आपण 2 फुटाची जागा, आपल्याला 2 बाय 2ची जागा आपल्याला बसायला लागली. ही 2 बाय 2ची जागा कुठं आहे? या मंदिरात आहे. हे मंदिर कुठे आहे? आरडगावमध्ये. आरडगाव कुठे आहे? राहुरी तालुक्यात आहे. राहुरी तालुका कुठे आहे? नगर जिल्ह्यात आहे. नगर जिल्हा कुठे आहे? महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र कुठे आहे? भारत देशात आहे. भारत देश कुठे आहे? आशिया खंडात आहे. आशिया खंड कुठे आहे? पृथ्वीवर आहे. पृथ्वी कुठे आहे? सूर्यमालिकेत आहे. सूर्यमालिकेत आहे. सूर्यमालिका कुठे आहे? आकाशगंगेत आहे. अशा अनंत आकाशगंगा ज्याच्यात आहे त्याला एक ब्रह्मांड म्हणायचं. आता आपण कुठं आहोत? हे ब्रह्मांडाच्या दृष्टीने जर पाहिलं 2 बाय 2ची जागा कुठे दिसते का? पाहतापासून सापडली तर सापडली. ब्रह्मांड किती मोठं असतं मला हे सांगायचं. म्हणजे अनंत आकाशगंगा आहेत, त्याच्यात त्यांनी महाराज कुठेतरी आपली सूर्यमालिका आहे एका आकाशगंगेमध्ये, आणि त्या सूर्यमालिकेत कुठेतरी आपली पृथ्वी आहे ठिपक्यासारखी. त्या पृथ्वीवर कुठेतरी आपला भारत देश आहे, त्याच्यात कुठेतरी आपलं त्यांनी महाराष्ट्र आहे, त्याच्यात कुठेतरी नगर आहे, त्याच्यात राहुरी, त्याच्यात आरडगाव, त्याच्यात आपलं हे गाव, आणि त्याच्यात आपण इथं बसलो. किती छोटे आहोत आपण. ब्रह्मांड किती मोठं आहे हे मला फक्त सांगायचं. एवढं मोठं ब्रह्मांड आहे. असं एक ब्रह्मांड झालं. असं काय झालं? एक ब्रह्मांड झालं. असे अनंत ब्रह्मांड आहेत, असे अनंत ब्रह्मांड आहेत, आणि ते सुद्धा त्याच्या एका केसात आहेत, त्याच्या एका रोमात आहेत. एवढा श्रेष्ठ परमात्मा, एवढा मोठा परमात्मा, एवढा व्यापक असणारा परमात्मा, असं त्याचा डंका वाजतोय, असं त्याचं श्रेष्ठत्व आहे, असं त्याचं मोठेपण आहे. धेंडे नामदानी त्याचं ते मोठेपण आहे ना, त्याचा तो महिमा आहे. असा श्रेष्ठ असणारा परमात्म्याचा त्यांनी तो महिमा आहे. एवढा व्यापक असणारा परमात्मा, आणि तो परमात्मा खेळण्याचा विचार करत आहे. तो परमात्मा स्वतःचा आनंद घेण्याचा विचार करतोय. तो परमात्मा प्रेम प्राप्त करून घेण्याचा विचार करतोय. कुठं प्रेम प्राप्त करून घ्या? कोणत्या ठिकाणी परमात्म्याला प्रेम त्यांनी मिळावं? पण प्रेम तिथंच मिळू शकतं जिथं त्यांनी प्रत्यक्ष महापुरुष प्रगट झालेले आहेत, की ज्यांना काहीच कर्तव्य शिल्लक राहिलेलं नाही, तेच भगवंताला प्रेम देऊ शकतात. आपणही देवाची भक्ती करतो, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, पण आपण देवावर प्रेम करत नाहीत महाराज. पण आम्ही नाही प्रेम करत नाही, आपण प्रेम करतो. खरं सांगायचं, कीर्तनात खोटं बोलत नसतात. इमानदारीनं मला मोठ्यानं सांगायचं नाही, कोण अजिबात हलवायचं नाही, मनातली मनात सांगायचं. खरं सांगा, देवावर आपण प्रेम करतो की नाही? पहिला प्रश्न. तुमचं उत्तर आहे करतो, बरोबर. आता दुसरा प्रश्न विचारतो, देवावर आपण प्रेम आपल्याकरता करतो का देवाकरता करतो? आता सगळे आपल्याकरताच करतात. एवढं लेकरू जरी असलं तरी देवाच्या समोर नेऊन त्याला पाया पडायला लावतात. म्हणतात म्हण देवाला, देवा मला सुखात ठेव. त्याला म्हणता येत नाही सुखात ठेव, त्याला सुखच म्हणता येत नाही. ते म्हणतं देवा मला सुपात ठेव. सुख म्हणता येत नाही, सुपात ठेव म्हणतात. म्हणजे ते 4 वर्षाचं लेकरू असतं, त्याच्यावर 4 वर्षापासून संस्कार असतात त्याचे, जे देवाला मागण्याचे. काय मागायचं? मला काहीतरी दे. तू देव आहेस ना, मला काहीतरी दे. सगळे लोक भगवंताची भक्ती करत आहेत. स्वतःकरता भक्ती करणाऱ्यांची यादी फार मोठी आहे महाराज. पण देवाकरता देवाची भक्ती करणारे जे आहेत ते फार कमी आहेत. देवाला मागणारे फार आहेत, पण देवाला मागणारे फार कमी आहेत महाराज. परत पुन्हा हे वाक्य, देवाला मागणारे फार आहेत, पण देवाला मागणारे जगात फार कमी आहेत महाराज. अजून नसलं कळालं तर उलगडा करून सांगतो, देवाच्या समोर हातभर यादी घेऊन मागणारे फार आहेत, पण मला देव पाहिजे असं मागणारे फार कमी आहेत महाराज. म्हणून सगळी दुनिया त्यांनी मागतात, सगळे धन वैभव संपत्ती त्यांनी मागतात भगवंताच्या समोर, पण देव मागणारे फार कमी आहेत. देवाकरिता देवाची भक्ती करणारे फार कमी आहेत महाराज. याला समर्थारती म्हणा. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? समर्थारती कशाला म्हणायचं सांगतो. हे बघा, आपल्या स्वतःच्या सुखाकरिता समोरच्यावर प्रेम करणं याला साधारण रीती म्हणायचं. रती म्हणजे प्रेम. आपल्या सुखाकरिता दुसऱ्यावर त्यांनी प्रेम करणं याला साधारण रीती म्हणायचं. दोघांच्या सुखाचा विचार करून एकमेकावर प्रेम करणं याला सामंजस्य रती म्हणायचं. याला काय म्हणायचं? सामंजस्य रती. आणि फक्त समोरच्याला सुखी करण्याकरिता त्याच्यावर प्रेम करणं याला समर्थारती म्हणायचं.
फक्त समोरच्याला सुखी करण्याकरिता त्याच्यावर प्रेम करणं याला समर्थारती म्हणतात. म्हणून ज्यांच्या ज्यांच्या अंतःकरणामध्ये समर्थारती आहे हा भगवान त्यांच्या समोर प्रेम मागण्याकरिता जातो. मताचा विचार आहे महाराज. आपण सर्वांनी सुद्धा समर्थारतीत पदार्पण करावं. आपण स्वतः करता त्यांनी जीवन जगण्यापेक्षा भगवंताला प्रिय वाटावं आपलं जीवन आपण त्यांनी जगावं. ज्या ज्या लोकांचं जीवन भगवंताला प्रिय वाटण्याकरिता झालं हा भगवान त्यांच्या संगतीत सुख मागण्याकरिता गेला. हा भगवान त्यांच्या संगतीत प्रेम मागण्याकरिता गेला. आशाभूत होऊन त्यांच्या मुखाकडे पाहू लागला. बाहेर बाहेर दाखोटी मूर्ती उभा मागण्याची वास पाहे मुखाकडे चिंतल्या रोकडे मनोरथ असं भगवंताच्या स्वभावाचं वर्णन आहे. हा भक्तांच्या समोर त्यांनी जातो आणि त्यांच्याकडून प्रेम अशा पद्धतीने मागतो. थोर प्रेमाचा गेला हाचे दुष्काळ तयाला. पण असे जे सर्व त्यांनी दिव्य महापुरुष आहेत ज्यांना पूर्णत्व प्राप्त झालेलं आहे, काही करायचं शिल्लक राहिलं नाही, ज्यांच्यामध्ये त्यांनी दैन्य स्थिती निर्माण झालेली आहे. भक्तीमध्ये सर्वात श्रेष्ठ स्थिती जर कोणती असेल तर दैन्य स्थिती आहे महाराज. राधा माधव चिंतन नावाचा एक ग्रंथ आहे आणि फार सुंदर ग्रंथ आहे महाराज. त्याच्यामध्ये अनेक महात्म्यांचे त्यांनी विचार गच्च भरलेले आहेत. तुम्ही गोरखपूर प्रकाशनाचा मिळतो, जर तुम्हाला घेता आला तर नक्की घ्या आणि एकांतात बसून कधीतरी वाचा. राधा माधव चिंतन ग्रंथाचं नाव आहे. त्याच्यामध्ये भक्तीची सर्वोच्च स्थिती वर्णन करून सांगितली, त्याला दैन्य स्थिती असं म्हणतात. हे दैन्य म्हणजे काय आहे? जेव्हा तू माझ्याकरता फार काही करतो आहेस पण मला तुझ्याकरता काहीच करता येत नाही. पण हे कोणी म्हणायचं? ज्यानं आपलं संपूर्ण जीवन भगवंताला देऊन टाकलेलं आहे, जो स्वतः करता तिळभर सुद्धा जीवन जगत नाही, ज्याचं जीवन पूर्णपणे भगवंता करताच आहे, त्यानं संपूर्ण संसाराचा नाश करून टाकलेला आहे, संसार जाळून टाकलेला आहे भगवंता करता आणि काही स्वतःचं शिल्लक ठेवलं नाही, तरी पण म्हणतोय देवा तू माझ्याकरता फार काही करतो आहेस पण मला तुझ्याकरता काहीच करता येत नाही. ही उच्च भूमिका आहे भक्तीतली. अशी भूमिका ज्या दिवशी अंतःकरणात निर्माण होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपण श्रीकृष्ण भक्तीत पदार्पण केलं असं समजायला हरकत नाही. हीच खरी श्रीकृष्ण भक्ती आहे. म्हणून सगळं काही भगवंताकरता देऊन टाकायचं आणि पुन्हा म्हणायचं की देवा मला तुझ्याकरता काहीच करता येत नाही. अशी अवस्था ज्यांची झालेली आहे, जे दैन्य स्थितीत गेलेले आहेत, जे समर्थारतीत त्यांनी पदार्पण करून गेलेले आहेत, ज्यांना पूर्णत्व त्यांनी ज्ञानाच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे, कोणत्याच प्रकारचं कर्तव्य शिल्लक राहिलं नाही, असे जे दिव्य महापुरुष आहेत त्यांनी भगवंताचं चिंतन त्यांनी करावं. कल्पची कल्प तपश्चर्या करावी आणि ही तपश्चर्या झाल्यानंतर परमात्मा त्यांच्यासमोर प्रत्यक्ष प्रगट व्हावा. आणि प्रगट झाल्यानंतर देवानं विचारायचं, भक्तांनो काय पाहिजे, कशाकरता तपश्चर्या करत आहात? काय नाही देवा, असं वाटतं तुझी संगती व्हावी, असं वाटतं तू आमच्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष प्रगट व्हावास, सगुण साकार होऊन आमच्या बरोबर यावास, आम्हाला तोंड भरून तुझ्याशी बोलता यावं, आम्हाला डोळे भरून तुला पाहता यावं, आमच्या कानांना तुझा आणि मुखातून बाहेर पडलेला शब्द ऐकता यावा, तुझ्या गळ्यात हात घालता यावा, तू आमच्या गळ्यात हात घालावास, तुझ्या ताटात जेवता यावं, तू स्वतः आम्हाला जीव घालावस, असं सारखं वाटतंय. अंतकरण तुझ्या समोर त्यांनी प्रगट करावं असं वाटतं, तुझ्याबरोबर हितगुज करावं असं वाटतं. असं त्यांनी महाराज हे महापुरुष बोलू लागले ज्यांना काहीच करायचं शिल्लक राहिलं नाही. त्या सर्वांचा मनोभाव भगवंतानं जाणला आणि सांगितलं, हे पहा तुमच्या सगळ्यांची मनस्थिती मला कळते आहे, तुमची तपश्चर्या फार मोठी आहे, म्हणून त्यांनी तुम्हाला जशी माझ्या संगतीची गरज वाटते तशी मला सुद्धा तुमच्या संगतीची गरज वाटते. पण मी निश्चित तुमची संगती करण्याकरता येणार आहे. आणि कुठे येणार आहे देवा सांगितलं मी त्यांनी द्वापार युगामध्ये आणि गोकुळात प्रत्यक्ष प्रगट होणार आहे. तुम्ही सगळेजण तिथे जाऊन थांबा, म्हणजे मी तुम्हाला भेटायला येतोच असं सांगून टाकलं. हे कल्पची कल्प तपश्चर्या करणारे जे महापुरुष आहेत हे सगळेचे सगळे त्यांनी गोकुळात अवतीर्ण झाले. आणि गोकुळात काय काय गुण अवतीर्ण झाले जर म्हणत असाल तर कोणी त्यांनी गोपाळ झालेले आहेत, कोणी गोपिका झालेले आहेत, कोणी गोमाता झालेले आहेत, कोणी वृक्ष झालेले आहेत, कोणी पक्षी झालेले आहेत, कोणी हरण झालेले आहेत, कोणी दगड झालेले आहेत, कोणी माती झालेले आहेत, कोणी पाणी झालेलं आहे. हे सगळेचे सगळे तपस्वी आहेत, सगळ्यांची तपश्चर्या आहे. हे बघा ही मंडळी बऱ्याच ठिकाणी कीर्तन ऐकण्याकरता येतात, याने हे ऐकलेलं आहे याच्या आधी. गावातले काही सगळेच येतात का महाराज? पण त्यांच्याकरता हे सांगायला नको का परत परत? हा महत्वाचा विचार त्यांच्याकरता सांगतो, लक्ष करून ऐका. हे सगळेजण त्यांनी वाट पाहण्याकरिता त्या गोकुळामध्ये त्या व्रजभूमीमध्ये 84 कोस असणारी व्रजभूमी आहे. या संपूर्ण व्रजभूमीमध्ये प्रत्येक घटक अवतारी आहे महाराज. तिथं वाहणारं पाणी अवतारी आहे. ते पाणी म्हणजे यमुना, ती सामान्यने सूर्यनारायणाची कन्या, तिला यमी असं त्यांनी नाव आहे. यमाची जुळी बहीण आहे महाराज, जुळी बहीण. तिच्याशी कोणी लग्नच करत नव्हतं म्हणून सगळीकडे फिरून आली, भगवंताकडे गेली, म्हणे तेव्हा माझ्याशी लग्न करा. ते म्हणले तयार आहे मी लग्न करायला, पण आता नाही करणार. मग द्वापार युगात ये, मग मी तुझ्याशी लग्न करीन. म्हणून ती उद्विग्न होऊन हिमशिखरावर जाऊन बसली. गंगोत्रीपेक्षा यमुनेत्रीचं शिखर उंच आहे महाराज.
तिथं जाऊन तपश्चर्या केली आणि त्या यमी तिचं नाव, तिच्या देहापासून एक नदी तयार झाली, तिचं नाव आहे यमुना. ती द्वापारात त्यांनी वाहते आहे ना गोकुळामधून, ती देवाची वाट पाहते, पाणी देवाचं वाट पाहते. महत्वाचा विचार आहे. तिथं असणारा डोंगर आहे ना देवाची वाट पाहत, सामान्य डोंगर नाही. त्रेतायुगामध्ये राम सेतू बांधायचं काम सुरू झालं ना, त्यावेळेला वानरांनी मोठे मोठे पर्वत उचलले, हनुमंताने एक पर्वत उचलून चालवला. दुसरा वानर समोर आला, म्हणजे राम सेतू तयार झाला, राहू द्या म्हणे आता इथे, राहू द्या म्हणजे की टेकवला की पर्वताला वाचा फुटली, रडू लागला. हनुमंता फार समाधान वाटलं होतं की देवाच्या कामाकरिता चाललेलो आहे, माझं काय चुकलं, मला इथंच ठेवून दिलं. मग हनुमंताला दया आली आणि हनुमंतरायांनी त्याला वचन दिलं, हे बघ या त्रेतायुगामध्ये मी तुला उचललेलं आहे. जसं त्रेतायुगात मी तुला उचललं तसं त्यांनी द्वापार युगात माझा भगवान प्रत्यक्ष प्रगट होईल आणि मग द्वापार युगात माझा परमात्मा तुला उचलून घेईल. असं त्या पर्वताला सांगितलं. पर्वत वाट पाहतो म्हणजे त्यांनी नदी भगवंताची वाट पाहते आहे, पर्वत भगवंताची वाट पाहत आहे, तिथं असणारी माती भगवंताची वाट पाहते. माती सामान्य नाही, 84 कोस असणारी जी ब्रजभूमी आहे, ही ब्रजभूमी भगवंतानं गोलोकधामातून आणलेली आहे. गोलोकधामातून प्रगट झालेली ब्रजभूमी आहे महाराज, सामान्य माती नाही. या भूमंडलावरचे अशी काही ठिकाणं आहेत महाराज जे फार विशेष आहेत. जसं अयोध्या आपण पाहतो, आता निधी संकलन केलं असेल ना तुम्ही सगळ्यांनी राम मंदिराकरता, ती अयोध्या, ही अयोध्या नगरी त्यांनी मनोनिर्मित नगरी असं म्हणतात. भगवंतानं साकेत धामातून ही त्यांनी अयोध्या नगरी प्रगट केली आहे, ती सामान्य नाही, साकेत धामातली आहे. पंढरी जी आहे ना ती प्रत्यक्ष वैकुंठातून भगवंताने प्रगट केलेली आहे. भूवैकुंठ म्हणे तुका, अशी ती पंढरी सामान्य नाही. म्हणून त्यांनी काशी, ज्याला आपण काशी म्हणतो, ती सामान्य नाही. चक्रावरी पंढरी आणि त्रिशूळावरी काशीपुरी. भगवंतानं आनंदवन नावाचं ठिकाण स्वतःच्या सामर्थ्यानं प्रगट केलं भगवान शिवानं. हे जे ठिकाणं या भूमंडलावरती आहे ते सामान्य नाही, विशेष असणारे ठिकाण आहेत. तसं त्यांनी महाराज ब्रजभूमी सुद्धा सामान्य नाही, गोलोकधामातून आली, ती माती गोलोकधामातली आहे. म्हणून हे सगळे अवतारी आहेत, सगळे देवाची वाट पाहत आहेत आणि सर्वजण त्यांनी अंतःकरणापासून भगवंताची वाट पाहून भगवंताला हाका मारू लागले, देवा तुझी वाट पाहतो, तपश्चर्या केली, तू आम्हाला वचन दिलेलं आहे, तू यावंस असं आम्हाला त्यांनी वाटलं. आणि मग मात्र भगवंताने सर्वांचा मनोदय जाणला आणि जाणून काहीतरी निमित्त करून यायचं भगवंताने ठरवलं. काय निमित्त करावं म्हणून त्यांनी पृथ्वीवर झालेला पापाचा भार याचं निमित्त भगवंताने केलं. पृथ्वीवर पापाचा भार झाला, तिला तो सहन होत नाही, ब्रह्मदेवाकडे तिने विनंती केली आणि मग ब्रह्मदेवानं भगवंताचं स्तवन केलं. नमो स्वनानंताय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्षि शिरोर्भावे सहस्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः. नमः कमलनाभाय नमस्ते जलशायिने नमस्ते केशवानंत वासुदेव नमस्ते. भगवंताचं स्तवन केलं, पृथ्वीचं त्यांनी दुःख सांगितलं, भगवान प्रसन्न झाले आणि मग आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगे सकळासी तळमळ मानसी करू नका, देवकीच्या गर्भाईला भगवान रक्षिल ब्राह्मण गाय भक्त. भगवान येणार आहे, ते येणार आहे, देवकीच्या घरी येणार आहे. देवकी कंसाची चुलत बहीण आहे, देवक राजाची कन्या आहे. तिच्या घरी परमात्मा प्रत्यक्ष प्रगट होणार आहे. कंसाने तिचा विवाह वसुदेवाबरोबर करून दिला. वेळ आता कमी आहे ना महाराज, तरी मी 12 वाजेपर्यंत बोलणार आहे. चालेल ना 12 वाजेपर्यंत बोललं तर? नाहीतर माझं जर भांडवल संपलं त्याच्या अर्थ मी आधी थांबेन, चिंता करायचं काय काम नाही. आपण निदान 12 वाजेपर्यंत, मी काल्याचं कीर्तन म्हणलं की 12 वाजेपर्यंत असतंच महाराज. आता तुम्ही काय मला घाबरलेलं दिसत नाही, नाही तर फार जर कोरोनाला घाबरले असते तर आपण लवकर थांबलो असतो. डोबा भगवान प्रगट होणार आहेत, आकाशवाणीने सांगितलेलं आहे. कंसाची बहीण आहे, त्यांनी चुलत बहीण देवकी, तिचा विवाह वसुदेवाबरोबर करून दिला. विवाहामध्ये विघ्न आलं आणि आकाशवाणी झाली, कंसा मूर्खा, जिची वरात मिरवतोयस तिच्याच पोटी आठवा येईल, तुला मारेल. अशी आकाशवाणी कंसानं ऐकली. कंस त्यांनी घाबरला. आधी आकाशवाणी झाली असं आपण ऐकलं की आकाशवाणी झाली, देवकीच्या गर्भा भगवान येईल म्हणून सांगितलं. मग ती आकाशवाणी झाली, सगळ्या लोकांना ऐकू आली. ही पण आकाशवाणी झाली, कंसाला ऐकू आली. आता का बरं आकाशवाणी होत नाहीत?
असं लोक म्हणतात. आता हे कलियुग आहे ना, लोक म्हणतात आकाशवाणी का बघत नाही. त्यांना उत्तर द्यायचं आणि तुमच्या शब्दात नाही द्यायचं, त्यांना भक्ती महाराजांच्या शब्दात उत्तर देत जायचं. म्हणजे ते अशी उत्तर जमत नाहीत महाराज. आता तुम्ही धोतर नेसणारे, टोप्यान फेटे बांधणारे सारे बावळट आजच्या या युगामध्ये, सगळे लोक बावळट. याच्यासारखे बावळट दुसरे शेंड्यावाले आणि गांधावाले तर फारच व्हायला गेले. लोकांचा दृष्टिकोन एवढी फॉरवर्ड झाले, लोक इतके पुढे गेले महाराज, बापा आता फक्त बुटात जेवायचे राहिले, अशी लोकांची अवस्था आहे. बूट घालून जेवतात इथपर्यंत ठीक आहे, फक्त बुटात जेवतील त्यावेळेला मग फार जास्त पुढे गेले म्हणायचं. म्हणजे या लोकांना, असं म्हणणाऱ्या लोकांना उत्तर सुद्धा त्याच प्रकारचं दिलं पाहिजे. तुम्हाला उत्तर शिकवतोय, काय शिकवतोय उत्तर तुम्ही द्यायचं, मात्र त्यांना घाबरायचं नाही. जे घाबरेल त्याला धार्मिक म्हणायचं नाही, महत्वाचा विचार आहे, द्यायचं नाही अजिबात. ते जर म्हणलं ना आता का बरं आकाशवाणी ऐकायला येत नाही, त्याला म्हणायचं आकाशवाणी ऐकू येण्याकरिता लायकी असावी लागते. आकाशवाणी ऐकू येण्याकरिता लायकी असावी लागते. तुझी लायकी ऐकतापासून बघ, नाही तर आज पण आकाशवाणी होते, आजही आकाशवाणी होते. आणि आपण त्यांनी सगळ्या गोष्टी भगवान संकेत देऊन त्यांनी कळवतो. या लोकांची लायकी ढासळलेली आहे म्हणून ते असं त्यांनी बोलत असतात. या शब्दात जर तुम्ही बोलले नाही तर उद्या तुम्हाला सत्य करता येणार नाहीत, इथं तग धरता येणार नाही. हा महत्वाचा विचार. इथून पुढचा काळ असंच बोलण्याचा काळ आहे, हे पक्क लक्षात ठेवा. ज्याला माझं पटत नसेल जाऊ द्या, सोडून द्या. पण वस्तुस्थिती मी तुमच्या समोर सांगतोय. वक्तेबाबाचं नाव का घेतलं माहितीये? त्याने एक माणूस विचारला गेला, तो म्हणे महाराज काय म्हणे 28 मुद्दे घेऊन गेला त्यांच्याकडून. तो म्हणला काय म्हणला, तुमच्या देवाने त्यांनी बळीला पाताळात नेऊन घातलं असं ते म्हणला तो. आणि ते म्हणजे तुमच्या देवाने म्हणजे वामनाने बळीला पाताळात नेऊन घातलं, त्याने असं करावं का? त्याने त्याच्या डोक्यावर पाय दिलं. म्हणजे वक्तेबाबाने ऐकून घेतलं त्याचं. मग त्याला म्हणजे काय रे, बळी काय तुझ्या याचा नवरा होता काय तुला बळीचा एवढा पुळका कशा करता आला? तू का बळीची एवढं त्यांनी कौतुक करत व्हायचा? अरे त्याला पाताळात नाही घातलं. दैत्यांची राहण्याची जागा कोणती आहे? पाताळ. त्याला त्याच्या घरात पाठवलं, पहिला मुद्दा. बरं का पाठवलं पाताळामध्ये? स्वर्गावर आक्रमण करून बसला होता. स्वर्ग कोणाचं घर आहे? देवतांचं. मग दुसऱ्याच्या घरावर कब्जा करणारा माणूस चांगला असतो का? नाही. मग त्या देवतांचं घर मोकळं करून दिलं, त्याला त्याच्या जागेवर पाठवलं. काय वाईट केलं? याला फार पुढका आला. मग त्याला या शब्दात उत्तर दिलं. परत त्याने पुढचे प्रश्नच विचारले नाही. विचारलं का? तशी अशी उत्तर तुम्ही सगळ्यांनी पाठ करून ठेवायची. जर नाही पाठ झाले तर मग आपलं गपचिप बिल्ली मांजरासारखं करायचं, विठ्ठल विठ्ठल त्या जागेवर काही पदरात पडायचं नाही. असू द्या. आकाशवाणी झाली, तो आता मला असं बरंच येते, पण आता वेळ जायला मला संपूर्ण. आकाशवाणी त्यांनी झाली. आकाशवाणी सांगलीच्या कुठे आठवा येईल तुला मारेल. मग त्यांनी कंस घाबरला, त्याने देवकीला मारहाण करायला सुरुवात केली. आणि मग मात्र महाराज वसुदेवानं 4 शब्द समजावून सांगितले. आणि ते सांगितले, हे बघा, हे जे असतात ना इंजेक्शन असतात, जसं धनुर्वात होऊ नये म्हणून आधी इंजेक्शन दिलं तर त्याला टीटी म्हणून, टिटॅनस टॉक्साइड ते इंजेक्शनचं नाव आहे. आधी टीटीचं इंजेक्शन कशाकरिता? रोग भविष्यात होऊ नये म्हणून आधी इंजेक्शन घेतलं जातं. बरोबर आहे की नाही? आता ज्यांना कोरोना झाला नाही त्या पण मास्टर लोकांना, त्या पण सगळ्या कर्मचाऱ्यांना लस दिल्यात की नाही? कशाकरिता दिलं? होऊ नये म्हणून. हा महत्वाचा विचार आहे की नाही? म्हणून समाजामध्ये असा एक वर्ग आहे की ज्याला हा त्रास आहे, मग त्याचा त्रास उफाळून येऊ नये म्हणून कीर्तनकारांनी सुद्धा चालू कीर्तनात अशा लशी टोचीत जायची. अशी लस टोचलेली टोचली की मग त्यांची डोक्यावरती निघत नाही आणि ते जास्त टूर करीत नाहीत. म्हणा गपचिप बसतं जागेवर, म्हणतच नाही काय अजिबात. निदान 2 तास काही म्हणलं नाही आपण जाऊ तर मिटला प्रश्न. ते नंतर खलबत्ता फुटणारच आहे, त्याला कामच नाही दुसरं, ते करणारच आहे. मला हा महत्वाचा विचार. पण त्याला त्याच जागेवर जर त्याचं मुंडकं दाबता आलं नाही तर मग मात्र भविष्यात त्रास सहन करावा लागू शकतो. असं आकाशवाणी झाली. आता ऐकू आली की नाही सगळ्यांना? आकाशवाणी सर्वांना ऐकू आली. कंसाने त्यांनी दोघांना बंदीखान्यात टाकलं. यथा काल त्यांनी महाराज अशा पद्धतीने देवकीला 6 लेकरं झाली. 6ची 6 लेकरं त्यांनी अशा पद्धतीने कंसानं मारून टाकल्या. त्यांची नावं पाठली, ते महाराजांची पाठ आहेत म्हणून त्यांनी 6 लेकरं त्यांनी मारून टाकले. 7वा गर्भ आला, तो योग मायनं पळवला. तो त्यांनी रोहिणीच्या गर्भात नेऊन स्थापन केला. तिथं लोकांना त्यांनी त्रास होतो. पण इकडचा गर्भ काढला, तिकडं कसं काय, असं कसं होईल का? आता विज्ञानानं सिद्ध केलं म्हणून बरं झालं. विज्ञानाने टेस्ट ट्यूब बेबी सिद्ध केलं की नाही महाराज? ट्यूबमध्ये बेबी तयार करायचं, मग गर्भाशयात नेऊन स्थापन करायचं. टेस्ट ट्यूब बेबी होऊ लागली, इकडचा गर्भ तिकडे नेऊन सोडायचा. हे विज्ञानानं सांगितल्यामुळे लोकांना जरा बरं वाटायला लागलं. आता विज्ञानानं विमान तयार केलं तर पुष्पक विमान नव्हतं म्हणतात, आता लागले म्हणायला होतं. आधी आमचंच विमान पाहिलं म्हणून तुम्ही तयार केलं. हा म्हणतो आमचे विमानं पाहिलं म्हणून विमान तयार केलं, असं आहे. हा असू द्या. म्हणून अशा पद्धतीने त्यांनी 6 लेकरं झाली, मारले. 7वा गर्भ योगमायेने पळवला. भाद्रपद शुद्ध षष्टीला त्यांनी बलभद्राचं प्राकट्य झालं.
त्याने डोळे उघडले नाहीत. तो का डोळे उघडत नाही म्हणून त्यांनी त्याची जन्मपत्रिका ज्योतिषांना दाखवली. त्याने सांगितलं हा सामान्य नाही, हा शेष नारायणाचा अवतार आहे. प्रत्यक्ष परमात्मा त्यांनी प्रगट होणार आहे. हा त्याचा आसन आहे. ज्या अर्थी हा आला त्या अर्थी आसनावर बसणारा परमात्मा इथे येणार आहे. म्हणजे कुठेही सांगा. सांगितलं त्यांनी तुमच्या राजाच्या घरी जन्माले, नंद राजाच्या घरी काय करावं लागेल म्हणजे सगळ्या आबाल वृद्धांनी एकादशीचं व्रत करावं लागेल. निर्जला एकादशी, लहान लेकरांपासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्वांनी निर्जला एकादशीचं व्रत करा. सर्वांनी निर्जला एकादशीचं व्रत केलं. परिणाम जर काय झाला असेल, यशोदा राणी गर्भवती आहे. माझ्या खोकलीला घाबरू नका. म्हणजे माझा कोरोनाच नाही करून माझा मित्र आहे, 5-7 वर्षापासून सांभाळला मी त्याला, आणि तो काय मला सोडून जात नाही. त्याची चिंता तुम्ही करू नका. असू द्या. बरं, भद्राचं त्यांनी प्राकट्य झालं. भगवान आता त्यांनी प्रगट होणार आहे. हा का डोळे उघडत नाही म्हणे भगवान त्यांनी सगळ्यांनी निर्जला एकादशीचं व्रत केलं. आणि मग मात्र त्यांनी यशोदा राणी गर्भवती आहे. सर्वजण आनंदी झाले. परमात्मा प्रगट होणार आहे. तिकडे देवकी गर्भवती आहे. देवकीचे तेज वाढू लागलं, कंसाचं हृदय जळू लागलं, कंस व्याकुळ होऊ लागला. इकडे परमात्मा त्यांनी प्रगट होणार आहे. त्याची प्रगट होण्याची वेळ जवळ आलेली आहे. श्रावण महिना दशरथे मारिला तोचे होता मास. श्रावण महिना आला, त्याच्यात वद्य पक्ष आला, त्याच्यात अष्टमी तिथी आली, बुधवारचा दिवस आहे, रोहिणी नक्षत्र आहे. देवदेवता गर्भस्तुती करण्याकरिता आले. सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यांचे योनिम निहितांचे सत्य सत्यस्य सत्यमृत सत्यनेत्रम सत्यात्मकम त्वं शरणं प्रपन्ना. भगवंताचं स्तवन अशा पद्धतीने देवदेवता करू लागल्या. गर्भाची स्तुती करू लागल्या. गर्भस्तुती का बरं गर्भस्तुती करतात माहिती आहे? हा गर्भ एकदा देवाकडे गेला होता. तो म्हणा देवा, हे आपल्या धर्मामधले सगळे मोठे मोठे बोलणारे त्यांनी बोलायला सुरुवात केली. कीर्तन प्रवचन करायला की ते सगळे सांगायला सुरुवात करतात. गर्भवास मोठा वाईट आहे, गर्भाला जाऊ नका, गर्भवास चुकवा, असं त्यांनी करा. सगळे माझी निंदा करतात. देव म्हणला असं का सगळे तुमची निंदा करतात गर्भवासाची? आता सगळे गर्भाची स्तुती करतील असं काहीतरी करतो. म्हणजे काय करतो? मीच येतो गर्भवासाला. असं म्हटलं की भगवान स्वतःच त्यांनी गर्भाला आला. पण आपल्यासारखा येत नाही महाराज भगवान. तो चैतन्याचा पुतळा आहे. तो दिव्य तेज रूपानं प्रत्यक्ष प्रगट होतो आहे. तो त्याच्या मायेनं प्रगट होतो असतो. दिव्य तेज वाढू लागलं. आता परमात्मा प्रगट होणार. रात्रीचे 12 वाजलेले आहेत. लख असणारा प्रकाश कारागृहामध्ये पडलेला आहे. दिव्य असणारी आकृती त्या प्रकाशानं धारण केली. 8 वर्षाचे चतुर्भुज असणारी भगवंताची मूर्ती प्रत्यक्ष प्रगट झालेली आहे. वसुदेवाबरोबर भगवान प्रत्यक्ष बोलू लागले. वसुदेवाने विचारलं, देवा लोक मोठी तपश्चर्या करतात तेव्हा तुम्ही प्रसन्न होऊन प्रगट होता. मी काहीच तपश्चर्या केली नाही तरी माझ्यासमोर तुम्ही का आलात मला सांगा. मग सांगितलं तपश्चर्येशिवाय मी भेटतच नाही. हा सिद्धांत आहे ना. तपेविन दैवत माऊलींचं त्यांनी वाक्य आहे. पण तपश्चर्येशिवाय दैवत प्राप्त होत नसतं. तुम्ही जरी या जन्मात तपश्चर्या केलेली दिसत नसली तरी सुद्धा गत जन्मातली तुमची तपश्चर्या म्हणून मी तुमच्या समोर आलो. कृष्ण आणि सुखपा तुम्ही होतात. तुम्ही 1000 वर्षाची तपश्चर्या केली. मी प्रसन्न झालो. विचारलं काय पाहिजे म्हणे देवा तुझ्यासारखा मुलगा व्हावा. देवांना माझ्यासारखा मीच आहे जगामध्ये, मग मीच प्रगट होणार. तथास्तु 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 तिंना म्हटले. पण कृष्ण आणि सुतपाच्या घरी भगवान कृष्णगर्भ होऊन एकदा आले. तेच कृष्ण आणि सुतपा कश्यप आणि आदित्य झाले. मी तुमच्या घरी वामन होऊन प्रत्यक्ष प्रगट झालो. आणि तेच तुम्ही आता वसुदेव देवकी आहात. मी तुमच्या घरी कृष्ण रूपानं प्रगट झालेलो आहे. फक्त यायचं आपलं ठरलं होतं, थांबायचं काय आपलं ठरलं नव्हतं. मग आता मला जायचं आहे. म्हणजे कुठं जायचं आहे? मग महाराज वर्णन करून सांग. नंदाच्या घराला
तुला न्यावं कसं सांगितलं मी सगळी तरतूद केलेली आहे. रक्षपाळ आता त्यांनी मी मोहून टाकलेले आहेत. मी आता लहान होणार आहे. भगवान लहान झाले. देवकीनं भगवंताला हातात घेतलं, स्तनपान करू लागली. मग तिला आठवलं, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, जणी कंसाची कळेल, माझ्या बाळाशी मारेल. मग त्यांनी वसुदेवाच्या हातात भगवंताला देऊन टाकलं. मग भगवंताला उचलल्याबरोबर चमत्कार झाला. पायीची बंधने गळती, उचलेला कमळापती बंधन गळाली. हातात घेऊन निघाले, टोपली जवळ आली. देवाला टोपलीत घातलं, डोक्यावर घेतलं, रस्त्यानं चालू लागले. धो पाऊस पडू लागला. शेष नारायणाने वरतून फण धरला. समोर यमुना नदी आडगाली. यमुनेला पूर आला. वसुदेवाच्या नाका तोंडात पाणी जाणार भगवंतानं ओळखलं. पायाचा अंगुष्ठ स्पर्श केल्याबरोबर यमुना दुभंगली. तिनं रस्ता दिला, पलीकडच्या काठाला गेलेल्या आहेत. यशोदा राणीच्या समोर कन्या प्रगट झाली, ती माया. तिच्या येण्यानं सगळा गाव त्यांनी झोपी गेला होता महाराज. जिथं जिथं माया प्रगट होते तिथं तिथं झोप लागते महाराज. महत्वाची गोष्ट आहे, कारण झोप लावणारीच त्यांनी माया आहे. म्हणून त्यांनी महाराज या मायेच्या झोपेतून जागा होण्याकरिताच प्रयत्नशील असलं पाहिजे. हा महत्वाचा विचार. तैसा अविद्येचे आणि विश्व स्वप्नाचा हा धांदा भोगित होता प्रबुद्धा अनादि जो. अनादिकालापासून त्यांनी महाराज विश्व स्वप्नाचा विश्वरूपी स्वप्न पडलेलं आहे. आणि अविद्या म्हणजे माया, तिची झोप लागलेली आहे. अविद्येच्या झोपेमध्ये सर्वजण झोपलेले आहेत आणि या झोपेत त्यांनी विश्वरूपी स्वप्न पडलेलं आहे. आणि या स्वप्नात आपण सुखदुःखाची हेलकावे त्यांनी खातो आहोत. ज्या दिवशी श्रीगुरु आपल्या जीवनामध्ये प्रगट होतील आणि श्रीगुरूंच्या माध्यमातून बोध अंतःकरणात उतरेल, त्या दिवशी खऱ्या अर्थानं महाराज म्हणतात, ऐसी कर्मसाम्य दशा होय जेथ विरेशा, तै सद्गुरु आपैसा भेटेची. की मग श्रीगुरु जीवनामध्ये येतात आणि आल्यानंतर त्यांनी तत्वोपदेश करतात, बाबा तू सामान्य नाहीस, तू स्वतःला अमुक समजतो आहेस, हे अमुक तू नसून तू सच्चिदानंद ब्रह्म आहेस, तत्त्वम असी ते ब्रह्म तू आहेस. आणि मग त्याला कळतं, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. हा बोध अंतःकरणात ठसावतो. मग त्याची ती झोप उडून जाते. मग विश्व दिसायचं बंद होतं आणि सर्वत्र परमात्माच परमात्मा दिसू लागतो. हा दिव्य असणारा भाव आहे. कोणामुळे होतं? हे मायेच्या प्रभावानं होतं. सगळा गाव झोपी गेला म्हणजे काय झालं? माया प्रगट झाली. तिच्यामुळे त्यांनी अशी घटना घडली. पण झालं काय? आता परमात्मा गेला. तिथं परमात्म्याला समोर ठेवलं. यशोदेच्या समोर कन्या आपल्या बरोबर घेतली. पुन्हा कारागृहात आले. कन्येनं आकांत केला. कंस मारण्याकरिता तिला धावून आला. हातातून त्यांनी निसटली. त्याला सांगितलं, तुझं लागे व देव पजला, माझा आधी तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला. तिने सांगून टाकलं. इकडं गोकुळ असे लोकांना त्यांनी भगवंताच्या प्राकट्याची बातमी कळाली. नंदराजाची बहीण आहे महाराज सुनंदा. ही त्यांनी सगळ्यात आधी यशोदा राणीच्या समोर गेली. तिनं पाहिलं, नील मण्यासारखा चमकणारा कन्हैया तिला दिसू लागला. घाईघाईनं यशोदेला जागं केलं. वहिनी जाग्या व्हा, तुम्हाला मुलगा झालेला आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? झोपेत कुठे बाळांपण होत असतं का महाराज? झोपेत बाळांपण होत नसतं. बाळांपण म्हणजे दुसरा जन्म असतो महाराज. 2 जन्म होतात. बाळांपण म्हणजे आपल्याला काय कळतं त्याच्यात? इकडे मातृशक्ती आहे, त्यांना विचारा. 2 जन्म होतात. त्या बाळाचा पण जन्म होतो, आईचा दुसरा जन्म होतो महाराज. एवढ्या भयंकर वेदना असतात. मग झोपेत कसं आहे बाळांपण झालं? काय प्रगट झाली होती? माया. माया किम किम न करोती अघटित घटना पटयसी माया. तिच्या सामर्थ्यानं सगळ्या गोष्टी होऊ शकतात. पण तिच्याच मुळे झोप लागली होती. जागी झाली. पाहिलं कन्हैया त्यांनी मांडीवर आहे. फार आनंद झाला. यशोदेच्या घरी भगवान प्रगट झाला. यशोदेच्याच घरी भगवान प्रगट होत असतो. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? भगवान जर प्रगट झाला तर यशोदेच्याच घरी प्रगट होत असतो. भगवान जर प्रगट झाला तर नंदराजाच्याच घरी प्रगट होत असतो. नंदाच्याच घरी प्रगट होत असतो. म्हणून त्यांनी आपल्या घरी जर भगवान प्रगट व्हावा असं वाटत असेल तर आपले नावं बदलून घ्या. नाव बदल्यावर होईल का महाराज? नाही होत ना. नाव बदलून त्यांनी होत नसते. मग काय करावं लागेल? अवस्था बदलावी लागेल. अवस्था बदलावी लागेल. म्हणजे हे द्रष्टांत सांगत असतात महाराज, मला येत नाही तसं सांगतात. एक त्यांनी वाटमारी करणारा माणूस होता आणि रस्त्याने त्यांनी जाणारे जे लोक होते त्याच्यातले त्याने ती पकडले सगळे लोक. आणि पकडल्यानंतर तो पहिला माणूस होता, त्याला मारहाण करायला सुरुवात केली. मग काय झालं? आणि त्याची ती बाई होती, तिला मारित होता. मारल्यानंतर तुझं नाव काय? ती म्हणली मीना. मीना, तिचं नाव होतं मीना. असं म्हणल्यानंतर त्यांनी महाराज तिला सोडून दिलं. म्हणे का बरं? तुम्हाला माझी बहीण आहे का, तिचं पण नाव मीनाच आहे, असं तिचं नाव ऐकलं की मला बरं वाटतं, सोडून दिलं. तिला तिला सोडून दुसरा माणूस धरला. त्याला आता मारणार. तुम्ही तुझं नाव काय? ते म्हणलं माझं नाव गंगाराम आहे, पण लोक मला प्रेमानं मीना म्हणतात. मला प्रेमानं मीना. दिलं सोडून. नाव बदलल्यानं असं होत असतं मला. तुमचं नाव यशोदा ठेवलं म्हणजे देव येईल का? नाही. तुमचं नाव नंद ठेवलं म्हणजे देव येईल का? नाही, नाही येणार. म्हणजे काय करावं लागेल? यशोदा म्हणजे काय लक्षात घेतलं पाहिजे. यशोदा कशाला म्हणायचं हे लक्षात घेतलं पाहिजे. यशोदा ही वृत्ती आहे म्हणायचं. नंद ही एक वृत्ती आहे. यशोदा म्हणजे काय? यशम दधाती इति यशोदा.
जी जगाला यश देणारी वृत्ती आहे तिला यशोदा म्हणत जावं. महत्वाचा विचार सांगतो. एखादं फार मोठं कार्य तुमच्या हातानं व्हावं, फार झटून तुम्ही एकट्यानं ते कार्य करावं आणि संपूर्ण कार्य पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगतोय, सगळं काम झाल्यानंतर लोकांच्या समोर म्हणावं मला कशाचं होतं. तुम्ही सगळेजण होते म्हणूनच झालं, तुम्हाला सगळ्यांना त्यांनी करता आलं, तुम्ही सगळ्यांनी केलं म्हणूनच झालं, मी केलं नाही. दुसऱ्याला यश देणारी जी वृत्ती तिला म्हणायचं यशोदा. ज्याला जीवनामध्ये दुसऱ्याला यश देता येतं त्याला यशोदा म्हणतात. आणि अशी जी यशोदा त्यांनी महाराज वृत्ती आहे, ही वृत्ती जर झाली तर परमात्मा स्वतःच आपल्या घरी. नंद म्हणजे काय? आनंदम दधाती ती नंद. जो जगाला आनंद देणार आहे त्याला नंद असं म्हणत जातं. पण आपलं जीवन आपण असं तयार करून घ्यावं. परमार्थ करायचं म्हणजे काय? लोकांना असं वाटतं फार पाठांतर केलं म्हणजे परमार्थ होतो. लोकांना असं वाटतं फार गाता आलं, वाजवता आलं, फार पोपटासारखं बोलता आलं कंबर बांधून म्हणजे परमार्थ होतो. असं जर तुमचं म्हणणं असेल तर तुम्ही गैरसमजात जगता. हा महत्वाचा विचार आहे. याला परमार्थ म्हणत नाही. परमार्थ म्हणजे काय? खरा शुद्ध परमार्थ जर काय असेल तर आपल्या जीवनामध्ये कधीच कोणालाच कोणत्याच प्रकारचं दुःख होऊ नये, शब्दाने होऊ नये, शस्त्राने होऊ नये, कशानंच होऊ नये महाराज. आपण कोणत्याच प्रकारचं दुःख कोणाला देऊ नये, हा शुद्ध परमार्थ आहे महाराज. सगळ्यांमध्ये परमात्मा पाहावा आणि सगळ्यांच्या सुखाचा विचार करून त्यांनी जगत जावं. आणि कसं दुसऱ्याचा विचार करावा? अरे आपल्याला ज्याच्या सुख वाटतं, आपल्याला जे समाधानाचं त्यांनी वाटतं ते दुसऱ्याला त्यांनी वाटत असतं त्याच प्रकारचं. म्हणून त्यांनी त्याचा भाव जाणावा आणि त्याचा भाव जाणून त्याच्याबरोबर त्यांनी वागत जावं. दुसऱ्याला कधीच दुःख देऊ नये महाराज. असं ज्याला कळालं, हे कधी कळतं माहितीये का? हे त्यांनी प्रगल्भता आल्यानंतर कळतं. त्याला मॅच्युरिटी म्हणतात. ज्याच्या जीवनामध्ये मॅच्युरिटी आली त्यालाच हे कळू शकतं महाराज, दुसऱ्याला नाही. पण पोटात घालता आलं पाहिजे. माझ्या समोर जर समजाय का की टाळकरी उभी आहे, एखाद्या टाळकऱ्याने बेसूड प्रमाण दिलं, त्याच्यावर तोंड टाकायचं नाही, समजून घ्यायचं. दिलं ना बिचारायला प्रेमानं. त्याच्यावर एखाद्याने चुकीचं प्रमाण दिलं, कीर्तनकार त्यांनी मला चुकीचं आहे का असं, त्याला एवढ्या माणसात इतक्या माणसात लगेच त्याच्यावर धावून मोकळे. दुःख होतं ना त्याच्या अंतकरणाला, कुठेतरी दुःख होतं ना. देऊ दे ना, काय होतं तुला? काय फोड येतील का अंगाला? त्याचं प्रमाण ऐकलं का लोकांना काय हगवण लागेल? काय होईल? काय होणार नाही. चुकीचं प्रमाण ऐकलं की काय होईल? आता मला असं बोलतात तर मी काय करू? जाऊ द्या, बरं आहे, ठीक आहे. मला हे सांगायचं, कोणाचा अपमान करू नये, कोणाला वाईट बनवू नये, कोणाला दुःख देऊ नये. अरे दुसऱ्याला दुःख देणं त्याला वेदना होतात आणि त्याला वेदना द्यायचं फार पाठांतर केलं. सारा अख्खा काकडा पाठ आहे आणि अख्खा हरिपाठ 5 12 दिवसात. आणि तोंड टाकायचं तर बंद नाही महाराज. याला परमार्थ म्हणणार आहे तुम्ही म्हणत असाल तर मी म्हणणार नाही, कधीच म्हणणार नाही. काय काम नाही महाराज, हा परमार्थच नाही. हा महत्वाचा विचार. आमची दिंडी जाते पंढरपूरला, बाबांची बाळनाथगडावरून बाबांच्या दिंडीत आम्ही जातो. एक दगडवाडी म्हणून गाव आहे, पंढरपूरच्या जवळ गेला. आणि तिथं गेल्यानंतर आमची दुपारचा ठेपा होता. बरं स्वयंपाक काय त्या माणसाने फार नाही पिठलं भाकरी केलेली होती. आमचं रथ गेलं, बैल सोडले बाजूला, त्यांनी लावले आणि ते जो रथावाला होता तो उतरला. त्याला ती वैरण दिसली, म्हणजे ती त्याला काय वळे म्हणतात, तुमच्याकडे काय गंजी म्हणत असतील, वळे. ती वळे त्याने पाहिली, एक पिंडी घेतली आणि पिंडी फक्त पायावर अशी मोडली आणि 2 बैलांच्या समोर टाकली. तर तो जो मालक होता ना, असा दष्टपुष्ट होता, झाकड ढेरी मोठी वाढली होती, साऱ्या अंगाला गंज होता. चट्ट्यापट्ट्याचा वाघ, गुरुजी म्हणायची बरं, वैकुंठाचे रंगात तिकडून 2 हातात त्यांनी माळ गळ्यात एवढ्या मोठ्या माळात फेकून मारले, त्याचा कान फुटल अशी त्याची अवस्था. असं त्यांनी रामकृष्णारी रामकृष्णारी, त्याचं तोंडात सारखं रामकृष्णारी आणि फक्त पिंडी मोडलेली पाहिजे, फक्त पिंडी मोड. हात लावला तुझ्या बापाची आहे का मला? रामकृष्णारी बंद झालं आणि बैलाला पिंडी घातली तरी बापाची आहे का मला? याला परमार्थिक म्हणणार तुम्ही? बैलाला पिंडी घातली तरी पण त्याच्यावर धावला. काय कारण आहे? तू तोंडाने रामकृष्णारी म्हणतो कशाला? मुमी राम बगल में छुरा. तोंडात राम असून काय उपयोग आहे? मनात राम असावा, भावनेत राम असावा, क्रियेत राम असावा. हा महत्वाचा विचार आहे. सगळे लोक त्यांनी राम राम तर म्हणतात, गोष्ट खरी आहे, पण भावना किती राममय झालेली आहे हे पण पाहण्यासारखंच आहे माणस. मग ते त्यांनी प्रत्यक्ष पाहत जावं. महत्वाचा विचार आहे. आनंदम दधाती ती नंदा. फिरून फिरून तिथं आलं पाहिजे ना, त्याचं फिसकटलं की लांब जातं, असं आहे. म्हणून त्यांनी नंदराजाच्या घरी भगवान त्यांनी येत असतो, नंद झालं पाहिजे. आता होता येईल की नाही सगळ्यांना यशोदा? आता होता येईल ना सगळ्यांना नंद? नाव बदलायचं नाही, आता फक्त भावना बदलायची. हा महत्वाचा विचार. नंदराजाच्या घरी परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला, सगळ्या गावाला आनंद झाला, सर्व गाव आनंद विभोर झाला. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळकृष्णानंदा घरी आनंद नरनारी सर्वजण आनंद विभोर झाले. काय केलं आनंद व्यक्त करण्यासाठी?